पेन्शनधारकांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। आता 2025 पासून कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती दिली। याबाबतची सविस्तर अपडेट काय आल्या बघा व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे, त्यासोबत नवीन वर्ष पण जवळ येत आहे। त्यातच आता पेन्शनधारकांसाठी आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। आता पेन्शनधारकांच्या या 4 मागण्या सुद्धा पूर्ण होणार आहेत। यासोबतच अनेक पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून पण दिली जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी 2025 मध्ये किती पेन्शन वाढणार आहे याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली। त्यामुळे किती पेन्शन वाढणार आहे लक्षपूर्वक बघा। मग आता कोणकोणत्या पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये वाढ केली जाणार आहे आणि ती पेन्शन किती हजारांनी वाढ केली जाणार आहे आणि ती पेन्शन कोणत्या तारखेपासून तुम्हाला वाढवून मिळणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन वर्षात तुमच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत, तसेच तुमची पेन्शन किती रुपयांनी वाढणार आहे बघा। तुम्ही जर सरकारी माध्यमातून कोणतीही महिन्याला जर पेन्शन घेत असाल तर याबाबत नवीन माहिती आली आहे की तुम्हाला 2025 पासून कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे आणि किती तारखेला वाढणार आहे याबाबत सविस्तर अपडेट काय आल्या बघा सविस्तरपणे। मित्रांनो, तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल, मग ती राज्य शासनाची असेल किंवा केंद्र शासनाची असेल, तर त्यांना आता नवीन वर्षापासून म्हणजेच 2025 पासून किती टक्के पेन्शन वाढ केली जाणार आहे आणि या ठिकाणी अनेक पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक जे आहेत ते अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत होते, तर त्यांची पेन्शन रक्कम अत्यंत कमी असल्याने त्यांना जगण्याची पेन्शन अपुरी पडत आहे। याबाबत काल झालेल्या एका बैठकीत नवीन आलेल्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय बघा। मित्रांनो, तुम्हाला जर जगण्यासाठी जर पेन्शन तुम्हाला अपुरी पडत असेल, अशा मागण्या सुद्धा असे पत्र सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2 दिवसाच्या पाठीमागे दिले होते। याबाबत काल झालेल्या एका बैठकीत आणि काल झालेल्या एका पत्रकार परिषदेत सुद्धा आणि पत्रकारांनी याबाबत एक प्रश्न विचारला होता की पेन्शन वाढीबाबत तुमचा निर्णय काय। याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता 2025 पासून या लोकांची ही पेन्शन वाढणार आहे, कोणते लोक आहेत आणि किती हजारांची पेन्शन वाढणार आहे आणि कोणत्या तारखेला वाढणार आहे याबाबत सविस्तर अपडेट काय आले बघा। आता पेन्शनधारकांनी इकडे लक्ष देऊन बघा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी या संदर्भातली मागणी बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांच्या कानावर येत होती। मागच्या वर्षात तेव्हा तुम्हाला माहित असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळी सर्व पेन्शनधारकांनी पेन्शन वाढवून मिळावी यासाठी एक पत्र सुद्धा लिहिले होते आणि त्याच पत्राचे उत्तर म्हणून आता नवीन मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले आहे। यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आता पेन्शनधारकांची पेन्शन किती हजारांनी वाढवून देणार आहेत, किती हजारांनी वाढ केली जाणार आहे बघा। तुम्ही जर यामध्ये असाल, तुमचे जर वयोवर्ष यामध्ये असेल, तर तुम्हाला आता ही पेन्शन 2025 मध्ये वाढवून मिळणार आहे। तुम्हाला किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट मी तुम्हाला सांगतो बघा। लक्ष देऊन व्हिडिओ बघा, किती हजारांनी तुमची पेन्शन वाढ केली जाणार आहे बघा। मित्रांनो, ही तुमची पेन्शन 1 जानेवारी 2025 पासून वाढणार आहे। याबाबत काल एका पत्रकाराने मुख्यमंत्री साहेबांना विचारले की राज्यातील सरकारी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबत तुमचा विचार काय आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगून टाकले की 2025 लागताच या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे सविस्तर जाणून घ्या की तुमची पेन्शन आता किती हजारांनी वाढणार आहे। मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सरळ सांगून टाकले की कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार बघा। तुम्ही यामध्ये आहे का? महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेचा पेन्शन वाढीमध्ये समावेश होतो। या संघटनेचे कार्य महत्त्वाचे आहे। याबाबत 2 दिवसाच्या पाठीमागे अत्यंत महत्त्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी
पार पडलेली होती। या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती। बघा, तुमची पेन्शन वाढ आहे याबाबत विविध चर्चा करण्यात आली होती आणि त्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी काल एका पत्रकारांना सांगितले की कोणत्या जे काय असेल ते पेन्शनधारक आहेत त्यांची कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आणि किती हजारांनी वाढणार। बघा, ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल तसेच सेवानिवृत्त वय वर्ष 60 करणं यासोबतच जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची पेन्शन वाढ करण्यात यावी असे अतिशय महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये झाली। या झालेल्या बैठकीमध्ये ही चर्चा करण्यात आली होती। यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की जे सेवानिवृत्तीधारक आहेत त्यांची 7 ते 8 हजारांनी पेन्शन वाढवून मिळावी असे सांगितले होते। म्हणजे एवढी पेन्शन वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली होती। यावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे। हे स्पष्टीकरण म्हणजे तुम्हाला कोणते स्पष्टीकरण दिले आहे ते बघा। आता तुम्हाला कोणती पेन्शन किती रुपयांनी आणि तुमचं वय वर्ष किती असणार तुमच्या वयाप्रमाणे ही पेन्शन तुम्हाला वाढवून दिली जाणार आहे। त्यामुळे किती वयाच्या लोकांना हे वाढवून दिली जाणार आहे, मुख्यमंत्र्यांनी काय अपडेट दिले बघा। राज्य शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात म्हणजेच पेन्शनच्या रकमेमध्ये 20 ते 100% निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। बघा, 20% ते 100% काही पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, तुम्ही यामध्ये आहे का? या निर्णयाचा लाभ 75,000 निवृत्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। शासन निर्णयानुसार हा बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येणार आहे। बघा, नवीन वर्ष येत आहे। 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला कोणत्या पेन्शनधारकांना ही पेन्शन वाढ करण्यात येणार आहे, किती करण्यात येणार आहे? 20% ते 100% पेन्शनधारकांच्या ज्या ज्या वयानुसार तुम्ही कधी कधी रिटायरमेंट झालाय त्यानुसार तुम्हाला 20% ते 100% तुमची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे। बघा, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या पेन्शन योजनेप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारकांना तुम्हाला वाढीव निवृत्ती वेतन मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती। अखेर ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि समस्त कर्मचारी वर्गाकडून शासनाचे नवीन जे शासन आलंय त्यांचे आभार आता मानण्यात आले आहे। बघा, यामध्ये कोणकोणते कर्मचारी असणार आहेत त्यांची पेन्शन आता वाढवून दिली जाणार आहे। बघा, राज्य शासकीय आणि जिल्हा परिषदेत मान्यता तसंच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठ त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये, पंचायत समिती, कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हा निर्णय लागू असेल। मी आता नावं सांगितली, या सर्व कर्मचाऱ्यांना आता ही पेन्शन वाढवून दिली जाणार आहे। बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेन्शन स्कीम न्यूज आहे। या पेन्शन स्कीम प्रश्नावर आता काही अशी तोडगा निघाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य शासनाने घेतलेल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयामुळे आता मोठ्या वर्गाला त्यामुळे दिलासा मिळणार असून तुम्हाला आता निवृत्ती वेतन घेणाऱ्यांचा याचा थेट आता फायदा मिळणार आहे। बघा, यामध्ये वयोवर्ष सांगितले कोणत्या वयाच्या व्यक्तींना पेन्शनधारकांना ही पेन्शन वाढणार आहे। बघा, 100 वर्ष किंवा त्याहून अधिक वय यांना 100% आता निवृत्ती वेतन वाढ मिळणार आहे। 95 ते 100 वर्ष असणाऱ्यांना 50% निवृत्ती वेतन वाढ असणार आहे। 90 ते 95 वर्ष असणाऱ्यांना 40% निवृत्ती वेतन वाढ असणार आहे। 85 ते 90 वर्ष वय असणाऱ्यांना 30% निवृत्ती वेतन वाढ असणार आहे। 80 ते 85 वर्ष वय असणाऱ्यांना 20% निवृत्ती वेतन वाढ यामध्ये आता केली जाणार आहे। मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।